ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज करंट अफेअरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। नुकतेच नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल कोणी सुरू केले? प्रल्हाद जोशी यांनी सुरू केले। डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षावर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे? अमेरिका या देशाच्या राष्ट्राध्यक्षावर। रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा न्यूहोल्म प्राइज फॉर एज्युकेशन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? सविता लांडगे यांना देण्यात आला आहे। कोणत्या राज्यात निमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023-24 सुरू करण्यात आली आहे? मणिपूर या राज्यामध्ये। कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आनंदी विवाह कायदा लागू करण्यात आला आहे? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये। भारतातील पहिले अस्थिमज्जा प्रत्यारोपण कोठे केले गेले? दिल्ली कॅन्टॉन्मेंटमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये केले गेले। भारतीय नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ॲडमिरल्स कप 2023चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? इटली या देशाच्या संघाने जिंकले। भारताची पहिली हिवाळी वैज्ञानिक आर्क्टिक मोहीम कोणी सुरू केली? केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी सुरू केली। अलीकडेच कोणाची कुवेत प्रमुख किंवा अमीर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? शेख मेशाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। डिसेंबर 2023 कोणी मिशन अंटार्क्टिका सुरू केले आहे? डिसेंबर 2023 मध्ये मिशन अंटार्क्टिका अजय भट्ट यांनी सुरू केले। डिसेंबर 2023 कोणत्या देशाच्या गान्सू आणि किंघाई प्रांतात 6.2 रिक्टर स्केलचा भूकंप झाला? चीन या देशाच्या गान्सू आणि किंघाई प्रांतात। नुकतीच मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने कोणत्या नदीजोड प्रकल्पावर सहमती दर्शवली आहे? पार्वती कालीसिंध नदीजोड प्रकल्पावर सहमती दर्शवली आहे। अब्देल फतह अल सिसी तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? अब्देल फतह अल सिसी तिसऱ्यांदा इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। अंडर 90 आशिया कप 2023 विजेतेपद कोणी जिंकले? बांगलादेशाने जिंकले। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना प्रदान करण्यात आला। नुकतेच संयुक्त राष्ट्र महासभेने 2024 वर्ष कशाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे। डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना कोणत्या देशाने नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सुवर्ण पदक प्रदान केले आहे? भूटान या देशाने प्रदान केले आहे। आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 2023चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? हार्दिक सिंग यांची निवड केली आहे। डिसेंबर 2023 कारागृह महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? महेश्वर दयाल यांनी कारभार स्वीकारला आहे। आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने कोणाला वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार 2023 ने सन्मानित केले आहे? नोवाक जोकोविच आणि आयर्ना सबलेंका यांना सन्मानित केले आहे। डिसेंबर 2023 मध्ये जल महोत्सव 2023ची 8वी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे? खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू झाली आहे। IPL लिलावात पहिल्यांदाच कोणत्या महिलेने लिलावकर्त्याची भूमिका साकारली आहे? मल्लिका सागर या महिलेने साकारली आहे। 2023 मध्ये कोणते राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य बनले आहे? आपले महाराष्ट्र हे राज्य बनले आहे। ओमानच्या सुलतानने डिसेंबर 2023 मध्ये भारताला भेट दिली होती, त्यांचे नाव काय आहे? हेतम बिन तारिक हे त्यांचे नाव आहे। एका वर्षात 100 दशलक्ष प्रवाशांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती ठरली आहे? इंडिगो ही ठरली आहे। पहिल्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे? सुमित अंतिल यांना मिळाला आहे। जानेवारी 2024 मध्ये जागतिक आर्थिक मंचाची बैठक कोठे आयोजित करण्यात येणार आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला आहे? मँचेस्टर सिटी या संघाने जिंकला आहे। डिसेंबर 2023 मध्ये कोणते स्टेल गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर भारतीय नौदलात सामील करण्यात आले आहे? INS इंफाळ हे सामील करण्यात आले आहे।
BSE लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? प्रमोद अग्रवाल हे बनले आहेत. विश्वभारती विद्यापीठातील संशोधकांनी नवीन शोधलेल्या जीवाणूला कोणाच्या स्मरणार्थ पेंटोया टागोरी हे नाव दिले आहे? रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणार्थ. कोणत्या नेटवर्कने कार्तिक आर्यनला फुटबॉलचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? सोनी स्पोर्ट्सने नियुक्त केले आहे. 26व्या राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? इटानगर, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मेडटेक मित्र उपक्रम कोणी सुरू केला आहे? मेडटेक मित्र उपक्रम डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सुरू केला आहे. मध्य प्रदेशात कोणता दिवस तबला दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे? 25 डिसेंबर हा दिवस तबला दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. देशातील पहिले AI कृत्रिम शहर कोठे बनवले जाणार आहे? लखनौ, उत्तर प्रदेश येथे बनवले जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण असतील? CS राजन हे असतील. अडुदम आंध्र क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? आंध्र प्रदेश या राज्यात सुरू झाली आहे. ICC बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? संदीप बत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कोरोना स्ट्रेन JN1 चे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून कोणी घोषित केले आहे? जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने कुस्तीतून निवृत्ती घोषित केली आहे? साक्षी मलिक या कुस्तीपटूने. 2024 मध्ये खेलो इंडिया युथ गेमची 6वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तमिळनाडू या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये कोणता देश ओपेक संघटनेतून बाहेर पडला आहे? अंगोला हा देश ओपेक संघटनेतून बाहेर पडला आहे. नुकतेच 1971च्या भारत-पाक युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी कोणाला वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे? व्हाईस ॲडमिरल बेनॉय रॉय चौधरी यांना प्रदान करण्यात आले आहे. इंटरपोलने डिसेंबर 2023 मध्ये मानवी तस्करीविरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे? ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स सेकंड सुरू केले आहे. भारतीय हवाई दलाने अस्त्रशक्ती 2023 या सरावादरम्यान कोणत्या स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? समर या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? लखनौ या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ द्वारे प्रतिष्ठित एलियट 3 स्टार मानांकन कोणाला देण्यात आले आहे? झिंक फुटबॉल अकादमीला देण्यात आले आहे. 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत? फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत. डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या राज्यात पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. डिसेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? कुरुक्षेत्र या ठिकाणी सुरू करण्यात आले. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 कोणी जिंकली? गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसरने जिंकली. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच 25 किमी अंतरावर एकाच वेळी 4 लक्ष्य भेदण्याचा विक्रम भारताच्या कोणत्या क्षेपणास्त्राने केला आहे? आकाश या क्षेपणास्त्राने केला आहे. चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रयान 4 कधी प्रक्षेपित करणार आहे? 2028 साली प्रक्षेपित करणार आहे. भारतातील पहिली थेट व्हिडिओ सुनावणी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने सुरू केली आहे? मध्य प्रदेश या राज्याच्या उच्च न्यायालयाने सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवली आहे? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवली आहे. कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिले मिथेन ऊर्जेवर चालणारे रॉकेट जुकी-2 लॉन्च केले आहे? चीन या देशाने लॉन्च केले आहे. G20 इनिशिएटिव्ह समिटमध्ये ग्लोबल आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर श्रीनिवासन नाईक थारवाथा यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय नौदलाचे भूमिगत पाणबुडी बंकर INS वर्षा कोठे बांधण्यात येणार आहे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. भूमी राशी पोर्टल हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? भूमी राशी पोर्टल हा रेल्वे वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा उपक्रम आहे.
सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात 10 काळे वाघ आहेत हे कोणत्या राज्यात आहेत? सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिशा या राज्यामध्ये आहे. देशात दरवर्षी सुशासन दिन कधी साजरा केला जातो? देशात दरवर्षी सुशासन दिन 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. टेक्नो स्मार्टफोनची अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दीपिका पादुकोण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेलो इंडिया युथ गेम 2024चा शुभंकर काय आहे? वीरा मंगाई हा आहे. कोणत्या मंत्रालयाने पाट मित्रो ॲप्लिकेशन सुरू केले आहे? वस्त्रोद्योग मंत्रालयाने पाट मित्रो ॲप्लिकेशन सुरू केले आहे. चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023 स्पर्धा कोणी जिंकली आहे? डी गुकेश यांनी जिंकली आहे. मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. अलीकडेच भारतातील कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळापैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे? बेंगळुरू विमानतळाचे टर्मिनल 2ला सन्मानित करण्यात आले आहे. बिहार डेअरी आणि कॅटल एक्स्पो 2023 कोठे आयोजित करण्यात आले आहे? बिहार या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अश्विनी कुमार हे आहेत. आदिवासी केंद्रीय 2 दिवसीय आदी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. अलीकडेच चर्चेत असलेले ऑपरेशन समृद्धी गार्डियन कोणी सुरू केले आहे? अमेरिका या देशाने सुरू केले आहे. नुकतेच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? सुकृता पॉल कुमार यांना सन्मानित करण्यात आले. 85व्या वरिष्ठ बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? चिराग सेनने जिंकले. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघात सामील होणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? विटादानी हे ठरले आहेत. इंडिया स्किल रिपोर्ट 2024 नुसार काम करण्यासाठी कोणते राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे? केरळ हे राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. बोधगया येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय संघ मंचाचे उद्घाटन कोणी केले? दलाई लामा यांनी केले. अलीकडेच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? क्रॉम्प्टन यांना सन्मानित करण्यात आले. आरक्षणासाठी अपंग वर्गाची संख्या 3 वरून सरकारने किती केली आहे? 3 वरून 5 इतकी करण्यात आली आहे. इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? नीलम शरण गौर यांनी जिंकला आहे. कोणती स्पेस एजन्सी 1 जानेवारी 2024 रोजी भारताचे पहिले ध्रुवीय मिशन लॉन्च करणार आहे? भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रो लॉन्च करणार आहे. नुकताच कोणत्या चित्रपटाला गोल्डन बंगाल टायगर पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे? चिल्ड्रन ऑफ नोबिडी या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्या राज्यात नम्मा कार्गो ट्रक सेवा सुरू झाली आहे? कर्नाटक या राज्यात सुरू झाली आहे. भारताचे अंटार्क्टिका आधारित मैत्री 2 संशोधन केंद्र कधीपर्यंत सुरू होईल? 2029 पर्यंत सुरू होईल. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? कोजी याकुशो यांना मिळाला. अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय केले आहे? अयोध्या धाम हे केले आहे. नुकतेच संतोष झा कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत? श्रीलंका या देशात. नुकतीच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लोक आयुक्ताच्या कक्षेत आणणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आपले महाराष्ट्र हे राज्य ठरले आहे. फोर्ब्सच्या जागतिक सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडू 2023 यादीत भारताच्या कोणत्या एकमेव खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे? PV सिंधू या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. भारत GPTच्या विकासासाठी रिलायन्स जिओ आणि कोणी संयुक्त प्रकल्प सुरू केला आहे? IIT बॉम्बेने सुरू केला आहे. UGCने कोणत्या पदवीची मान्यता रद्द केली आहे? MPhil या पदवीची मान्यता रद्द केली आहे. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक M नरवणे हे आहेत. कोणत्या देशाने अलीकडेच फतेह 2 ची यशस्वी चाचणी केली आहे? पाकिस्तान या देशाने फतेह 2 ची यशस्वी चाचणी केली आहे.
भारताने प्रथमच कोणत्या देशाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी रुपयात पैसे दिले आहेत? UAE या देशाला. नुकतीच कोणाची इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉच्या गव्हर्निंग काउन्सिलवर निवड झाली आहे? उमाशेखर यांची निवड झाली आहे. एक भारत साडी वॉकथॉन उपक्रम खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? वस्त्र मंत्रालयाने सुरू केला आहे. 2022चा राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पंडित गणपती भट यांना प्रदान करण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा PSC उत्कृष्ट पुरस्कारामध्ये मिनिरत्न श्रेणीतील प्रतिष्ठित CMD ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? प्रदीप कुमार यांना मिळाला आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण कार्यक्रमासाठी आरोग्यदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शेफ अमृता रायचंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.